नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझं नाव शरद रामदास डोके, हां, राहणार आंबेगावान, हां. तालुका जुन्नर, जिल्हा जिल्हा पुणे. पुणे. हां, तर दादा आज आपण आपल्या या फरशीच्या प्लॉटमध्ये आलोय बरोबर? हो. मला सांगा दादा ही जी फरशी आहे आपली, तर हा साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा? हा प्लॉट सर 45 दिवसांचा झालेला आहे. हां, म्हणजे आता 45 दिवसाचा प्लॉट हा कंप्लीट झालेला आहे बरोबर? हो. तर दादा आपली चवळीची फरशीची व्हरायटी कोणती आहे दादा? या फरशीची व्हरायटी आहे मोरलेडा. हां, म्हणजे ही फरशीची व्हरायटी मोरलेड आहे बरोबर? हो. तर फरशी या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत, त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेले आहे, ज्या पिरियडला आपण हे खाली बेडमध्ये खतं भरतो, बेसल डोसची बरोबर? हो. त्या पिरियडला तुम्ही ती काय केलेले आहे, बेडमध्ये भरलेली आहेत बरोबर? हो. आणि त्याच्यानंतर जे आपलं कडू औषध आहे ते वरून त्याचा स्प्रे काढलेला आहे बरोबर? हो. तर मला एक सांगा, ज्या पिरियडला आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं तुम्ही आता खाली बेडमध्ये भरलेली आहेत, हो. तर दादा तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले? तर याचे रिझल्ट जर सांगायला गेले हां, तर फुटव्यापासून ते पानापर्यंत बरोबर. म्हणजे प्रत्येक गोष्ट शेंड्याची जी वाढ असेल हां, ती योग्य पद्धतीने झालेली आहे. बरोबर. परत फुलकळी म्हणजे जे कळी निघती हां, ते कळी. व्यवस्थित प्रत्येक ठिकाणी निघलेले आहेत. हां, म्हणजे प्रत्येक बुंद्यामध्ये कळीची संख्या आणि भरपूर आहे. हां, जे काळोखी आहे हां. म्हणजे हिरवटपणा, पानांमध्ये. हां, हो, ती योग्य आहे. बरोबर. दादा आता जर प्रत्यक्षात जर पाहिलं ना, तर खालून डायरेक्ट खोडातून एकदम जबरदस्त खालून खोडातून फुटवा आहे बरोबर? हो. आणि महत्त्वाचं काय आहे का प्रत्येक जर खालून पाहिलं तर डायरेक्ट खोडापासून तर वरती शेंड्यापर्यंत पूर्ण फुलकळी आणि सेटिंग आहे. आणि पानामध्ये कसं आहे पिवळसर पाना नाही. नाही. एकदम हेल्दी पाना आहे आणि काळोखी आणि ग्रीनरी चांगली बरोबर? हो. आणि झाडाची वाढ पण चांगली आहे आणि शेंडा ड्रॉपिंग नाही महत्त्वाचं. हो. आता जर प्रत्यक्षात जर पाहिलं ना भरपूर प्रमाणात फुटवे, काळोखी, ग्रीनरी एक नंबर आहे बरोबर? हो. तर हा तुमच्या बंधूंचा प्लॉट आहे. हो. बरोबर आणि आता तुम्ही त्यांचा रिझल्ट पाहिल्यानंतर आता स्वतः परत तुम्ही फरशीच लावणार आहे. मग त्यासाठी आता तुम्ही परत खतं मागितलेली आहेत ना दुसऱ्यांदा? हो. हां, तर मला एक सांगा जी आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? हो. हां, तर मला एक सांगा दादा इतर शेतकऱ्यांना तुमचं जे आपले ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत याबद्दल काय सल्ला असेल? माझं तर पूर्ण मत आहे की रासायनिक वापरण्यापेक्षा तुम्ही या ठिकाणी ऑर्गॅनिकचा वापर करून पहा. हां. जर तुम्हाला रिझल्ट वाटला तरच वापरा. हां, म्हणजे एकदा तुम्हाला माहिती झाली का तुम्ही आता तुम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या बंधूंचा प्लॉट आहे ना, म्हणजे या प्लॉटला प्रत्यक्षात खतं वापरलेली. त्यांनी स्वतः अनुभव घेतलेला आहे. त्यांनी वापरले. त्यांचं पाहून तुम्ही आज परत खतं मागितलेली, बरोबर? हो. तर मला एक सांगा, ज्या वेळेला आपला कडूचा वरून तुम्ही स्प्रे काढला, तर कडू मारल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा काय काय बेनिफिट भेटला? कडूचा बेनिफिट असा भेटला की हं. मावा झालेला होता. हां. तो एकदम नष्ट झाला आणि दुसरे जे कीटक असतात लहान लहान हां, ते पण मावा, राहिले तुडतुडे, नाही. पांढरी माशी वगैरे. हां, हो. हां. जर दादा आता प्रत्यक्षात जर पाहिलं ना, तर झाडावर आहे ना कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा अटॅक दिसत नाही. म्हणजे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, रसशोषक किडी, नागाळी कुठंच नाही प्लॉटवर, बरोबर? कोणतेच नाही. हां, आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना, तर एकदम जबरदस्त प्लॉट दिसतोय, बरोबर? हो. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत आणि औषधं आहेत, ही वापरून तुम्ही समाधानी आहात? हो. धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.